धन्य ते जिजाऊ, हिंदू स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवरायांच्या माता अर्थात भारताच्या राष्ट्रमाता जिजाऊ या प्रेरणेचा जिवंत आणि सर्वकालिक स्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवाला जन्म दिला आणि दोघांनाही मिळून स्वातंत्र्याला जन्म दिला. त्यामुळे स्वातंत्र्याची धगधगती मशाल नव्हे तर यज्ञकुंड अवघे हिंदुस्थानात पेटले. राष्ट्रमाता जिजाऊंनी त्या काळाच्या शतकानुशतके पराक्रिया आक्रमणाच्या विरुद्ध स्वातंत्र्याची यज्ञकुंड पेटवण्यासाठी स्वतःच्या मुलाला नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाला प्रेरणा दिली. आज आपल्याला वाटते की छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावेत, तर मला असे वाटते की यासाठी पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणे गरजेचे आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला. शिवरायांच्या कर्तृत्वाला फुलवण्यासाठी स्वातंत्र्याचे संस्कार त्यावर केले. 17व्या शतकात सर्वत्र गुलामगिरी अंमळगळ दुर्गंधी येत असताना स्वातंत्र्याचा सुगंध निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने गुरुमंत्र दिला. शिवरायांच्या त्या केवळ माताच नव्हत्या तर गुरुही होत्या. शिवरायांना त्यांनी प्रत्येक प्रकारचे शिक्षण घरात दिले. आज आपण आपल्या मुलाला एखादा चाकू हातात घेतला तर त्याला लागेल म्हणून कळवतो, परंतु त्याच वयात शिवबांच्या हाती ढाल, तलवार, दानपट्टा असे शस्त्र दिले आणि त्यात प्रवीण केले. छत्रपती शिवराय म्हणजे जिजाऊंच्या विचारात जिवंत आणि ज्वलत आविष्कार होता. केवळ शिवरायांना नव्हे तर त्या काळातली स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वराज्यासाठी तळमळणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषांना जिजाऊ प्रेरणा देऊन उभे केले. मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज अशा परकीय आक्रमणाच्या विरुद्ध महाराष्ट्र उभा ठाकला, तो केवळ जिजाऊंच्या प्रेरणेनेच. त्यामुळे मला असे म्हणावे वाटते की जिजाऊ या खऱ्या अर्थाने प्रेरणाचे जिवंत स्रोत आहेत. एदेशीयांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारी ही त्या काळातील अतिशय कठीण आणि खडतर गोष्ट होती, जिथे पावलोपावली मृत्यूचा सामना होणारी शक्यता होती. अशा ठिकाणी आपल्या मुलाला त्यांनी उभे केले. अफजलखानाच्या संकटावर मात करताना जिजाऊंनी थोरले महाराज शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज मोठे बंधू संभाजीराजे यांना अफजलखानाने दिले. त्रासाचा बदला घेण्यासाठी प्रेरित केले. शिवरायांच्या बरोबर लढणाऱ्या बाजी पालसरकर, बाजीप्रभू देशपांडे, मोरारबाजी, सुभेदार तानाजी, कोंडाजी फर्जत अशा हजारो लोकांना सुद्धा त्यांनी प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार मोठा धीरोदत्तपणे अखंड सुरू ठेवला. केवळ शिवरायांना नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना उत्तम असे संस्कार देऊन स्वराज्याचा युवराज कसा असावा याचा वास्तुपुरवठा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्णनानंतर स्वराज्याचा लढा पराभूत न होता धीरदत्तपणे संभाजीराजे लढले ते जिजाऊंच्या प्रेरणेनेच. एवढे नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांनी वीर मरणानंतर स्वराज्यातील प्रत्येक माणूस या भूमीमध्ये औरंग्याच्या आक्रमणाविरुद्ध चोरकसपणे लढला, तो जिजाऊच्या प्रेरणेमुळे. जिजाऊंनी आपल्या शिकवलेली गोष्ट ज्या आजच्या स्त्री आपल्या मुलाला व स्वतःला घडवण्यासाठी लक्षात ठेवाव्या. स्वाभिमानाने उभे राहावे, परक्यांशी कसे लढावे, स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटते कसे ठेवावे, शत्रूशी लढताना कोणत्या आणि कशी नीती वापरावी, जीवनामध्ये असलेल्या संकटांचा सामना कसा करावा, आपण स्त्री असलो तरी ताटमानेने कसे जगावे, स्वातंत्र्यातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याची फळे कशी मिळतील आणि तो सुखाने समाधानाने कसा राहील याची काळजी कशी घ्यावी. जिजाऊंची न्यायनिष्ठा, ज्वलत हिंदुत्वाची भूमिका, शिस्तप्रियता, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, राम व कृष्णाविषयी असलेल्या प्रधान निष्ठा व भक्ती, समाजाविषयी आंतरिक कळकळा, अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती, बालशिवरायांनी केलेले डोळेचे प्रेम, धडाडी स्त्री असूनही जगण्यातले तेज व शौर्य ह्या अतिशय दुर्मिळ गुणांमुळे त्या स्त्रियांसाठी कायम प्रेरणास्थान आहेत. आजच्या जगात ह्या सर्व गुणांना स्त्रियांना प्रचंड आवश्यकता आहे. आजच्या काळात घडणारे गुन्हे, हिंसाचार, बलात्कार या सर्वांवर जिजाऊंचा विचारधारा व शिकवण फार महत्त्वाचे आहे. तसेच ते प्रभावित आहे. धन्य तो जिजाऊ, धन्य तो शिवराय व धन्य त्याला घडवणारी ती माया जिजाऊ.